नमस्कार मित्रांनो, आजच्या भागात आपण अर्थशास्त्र 11वीचा अर्थशास्त्र हा भाग कंप्लीट करणार आहोत. तर ह्या भागात आपण महत्त्वाचे पॉईंट घेत आहोत. तर आपण सुरुवात करूयात अर्थशास्त्र हा भाग. सुरुवातीला कौटिल्य यांचे अर्थशास्त्रीय दृष्टिकोन, जे काही कौटिल्य त्यांच्या मते जे अर्थ म्हणजे काय, संपत्ती, अर्थ म्हणजे काय संपत्ती, शास्त्र म्हणजे काय विज्ञान, म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन करणं आणि व्यवस्थापन करणं. यामध्ये आपण कौटिल्य यांचं अर्थशास्त्र राजकीयदृष्ट्या अर्थशास्त्रातील व्यापक ग्रंथ आपण इथं मानतोय. यांच्यानुसार जर बघितलं तर कौटिल्य त्यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्वाचे मुद्दे जर बघितलं तर सरकार किंवा राज्यातील महत्त्वाची भूमिका आहे आणि संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचं कल्याण करणं आणि सुशासनासाठी कार्यक्षम शासन यंत्रणेची आवश्यकता. त्याचबरोबर अर्थशास्त्रामध्ये राजकीय संकल्पनाचे संकलन करणं आणि त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं की कौटिल्य आणि मौर्य यांच्या काळामधील महान राजकारणी म्हणून त्यांचं नावलौकिक आहे आणि तत्त्वज्ञानी अर्थशास्त्र व राजकीय सल्लागार म्हणून त्यांचं नावलौकिक आहे. तसेच चाणक्य किंवा विष्णुगुप्त म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनी प्राचीन भारतातील अर्थव्यवस्थेवर अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. यानंतर काही महत्त्वाच्या व्याख्या बघणार आहोत. ॲडम स्मिथ यांची जी संपत्तीवरील जी अर्थशास्त्राची व्याख्या आहे आणि ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्र तसेच अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर अर्थशास्त्राची संपत्तीविषयक व्याख्या 1776 प्रकाशित करण्यात आलेली होती. त्यामध्ये त्यांनी हे महत्त्व लाभलं की निरस्तापेक्षा धोरण आणि भांडवल संपत्तीचा साठा, आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम कसे आहेत आणि वृद्धींच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन या विशिष्ट पैलूंना त्यांनी महत्त्व दिलं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, पाल रोमर यांनी जे काही विल्यम निर्धॉस यांनी 2018 सालचा अर्थशास्त्रासाठी नोबल स्मृती पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर या वृद्धीचे व्यापक आहेत आणि निर्धॉस यांनी पर्यावरणीय शास्त्रज्ञामध्ये उल्लेखनीय योगदान त्यांनी दिलेलं आहे. यानंतर प्राचार्य अल्फ्रेड मार्शल यांचं जे कल्याणकारी अर्थशास्त्र आहे त्यांच्या व्याख्या आहेत. त्यांनी काय सांगतात की अल्फ्रेड मार्शल यांच्या नवसनातनवादी होते अर्थशास्त्र होते आणि अर्थशास्त्राचे मूल तत्त्व जर बघितलं तर त्यांनी प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्सच्या पुस्तकामध्ये प्रकाशित करण्यात आलेलं आहे. यानंतर बघणार आहोत आपण की तुम्हाला माहीत आहे का मध्ये एक विचार दिलेले आहेत. सनातन संप्रदाय 18व्या शतकामध्ये जे अर्थशास्त्राचे जे विचार होते तर ते कोणत्या शास्त्रज्ञांच्या निगडीत होते तर ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल आणि टी.आर. माल्थस यांच्या मध्ये म्हणजे 18व्या शतकामध्ये सुरुवात झालेली होती. त्याचबरोबर नवसनातन जे संप्रदाय आहे ते 20व्या शतकामध्ये सुरुवातीला अर्धा भाग आणि अल्फ्रेड मार्शल, ए.सी. पिगू, आयर्विन फिशर यांचा होता. त्याचबरोबर आधुनिक संप्रदाय जे 20व्या शतकापासून आजपर्यंत जे जेएम केन्स, लिओनल रॉबिन्स, पॉल सॅम्युअल यांचा होता. यानंतर पाहणार आहोत संपत्तीविषयी. संपत्ती म्हणजे काय, ज्या वस्तूचा बाजार मूल्य असते, ज्या वस्तूला बाजार मूल्य असते त्या वस्तूची देवाणघेवाण करता येते, या वस्तूंना संपत्ती असं म्हणतात. उदाहरणामध्ये जर बघितलं उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता आणि मनुष्य बाह्यता ही आहेत. आता फर्निचर, फ्रीज यासारख्या वस्तू उपयोगितेसारख्या आहेत. दुर्मिळ वस्तू जर बघितलं उदाहरणार्थ आर्थिक वस्तू असतील किंवा वस्तुमानाची किंमत मोजता आली तर त्याला दुर्मिळ वस्तू आपण म्हणूयात. विनिमयता म्हणजे एकमेकांना देवाणघेवाण आपण म्हणतो, म्हणजे उदाहरणार्थ वाहने, दागदागिने यासारख्या वस्तू ज्या आहेत विनिमयतेमध्ये येतात. त्याचबरोबर मनुष्यबाह्यता हे जी काही वस्तू केवळ मानवी शरीरबाह्य असेल त्या वस्तूंना आपण मनुष्यबाह्यता आपण म्हणूयात. आता काही संकल्पना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं तर उत्पन्नाचे जे काही खालीलप्रमाणे विविध प्रकार पडलेले आहेत. स्थिर उत्पादन, अस्थिर उत्पादन, पैशातील उत्पादन, वास्तव उत्पन्न, करारात्मक उत्पन्न, उर्वरित शेष उत्पन्न आणि अर्जित उत्पन्न आणि अनर्जित उत्पन्न ह्या संकल्पना आहेत. आपण एक एक करून बघूयात. आता जर बघितलं पहिलं उत्पन्न जर बघितलं, स्थिर उत्पन्न म्हणजे काय, विशिष्ट कालावधीमध्ये जी काही स्थिर असणारे जे काही भाडे वेतन आहे त्याला स्थिर उत्पन्न म्हणायचं.
अस्थिर उत्पन्न म्हणजे नेमकं काय? विशिष्ट कालावधीमध्ये अस्थिर असणारे उत्पन्न होय. म्हणजे नफा हा धनात्मक किंवा ऋणात्मक असू शकतो आणि शून्य पण असू शकतो. पैशातील उत्पन्न म्हणजेच काय? जे उत्पन्न देशाच्या चलनासाठी प्राप्त होते त्यांना पैशातील उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न आपण म्हणूयात. वास्तविक उत्पन्न म्हणजेच काय? जे प्रत्यक्ष खर्च करण्यायोग्य उत्पन्न होय त्याला वास्तविक उत्पन्न म्हणायचं. करात्मक उत्पन्न म्हणजे काय? विशिष्ट नियम शर्तीनुसार मिळणारे उत्पन्न जे आहे तर ते करात्मक उत्पन्न आहे. उर्वरित शेष उत्पन्न म्हणजे काय? उत्पादन घटकांना सर्व मोबदले दिल्यानंतर शिल्लक राहणारे उत्पन्न जे आहे उर्वरित शेष उत्पन्न आहे. अर्जित उत्पन्न म्हणजे काय? उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्याच्या नंतर मिळणारे उत्पन्नास अर्जित उत्पन्न असे आपण म्हणतो. आणि अनर्जित म्हणजे नेमकं काय होईल? कोणत्याही उत्पादन प्रक्रियेत सहभागी न होता इतर मार्गाने प्राप्त होणारे म्हणजे लॉटरीच्या मार्गातून जे प्राप्त होणार असते अशा भागांना आपण अनर्जित उत्पन्न आपण म्हणतो. बरोबर आहे. अनर्जित, अर्जित आणि उर्वरित उत्पन्न, करात्मक उत्पन्न, वास्तव उत्पन्न, पैशातील उत्पन्न हे आपण संकल्पना क्लिअर झाली असेल. आता यानंतर राष्ट्रीय उत्पन्नातील जी काही खाली व्याख्या दिलेली आहेत. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू म्हणजे एखाद्या कालखंडामध्ये उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना होय. बचत करणं म्हणजे नेमकं काय? उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगासाठी त्याग करून शिल्लक राहत असलेली बचत होय. गुंतवणूक म्हणजे नेमकं काय? बचतीतून भांडवलशाही निर्मिती होते. त्याचबरोबर भांडवलांचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी म्हणजे गुंतवणूक होय. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर काही संज्ञा आपल्याला इथं पाहायच्या आहेत. जागतिक दारिद्र्य, वस्तू किंमत, व्यवहार तोल, उत्पादनाचा नफा आणि राष्ट्रीय उत्पन्न हे आपण बघूयात. लक्षात ठेवण्याचे काही भाग आहे त्याच्यामध्ये आपण ते बघूयात. चढ आणि उतार होत असते, तेजी आणि मंदी येत असते. नेमकं काय होतं तर तेजी म्हणजे नेमकं काय? सातत्याने सामान्य किंमत पातळीत वाढ होणं तेजी होणं. आणि मंदी म्हणजे काय? सातत्याने सामान्य किमतीपेक्षा पातळीची कमी होणारी घट होणं ही माहीत आहे. आर्थिक वृद्धी होणं किंवा आर्थिक विकास होणं या दोन्हीमध्ये फरक काय आहे बघा. की आर्थिक वृद्धी होण्यामध्ये नेमकं काय होतं की आर्थिक वृद्धी म्हणजे देशांच्या वास्तव उत्पन्नात वाढ होणं आणि आर्थिक विकास होणं म्हणजेच काय? आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीबरोबरच महत्त्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल होणं, लोकांचं कल्याण होणं किंवा कल्याणामध्ये वाढ होणं याला आपण आर्थिक विकास आपण म्हणतो. पहिलं. दुसरं म्हणजे काय? आर्थिक संकल्पना संकुचित आणि संख्यात्मक होऊ शकेल. आर्थिक संकल्पना आहे संकुचित किंवा संख्यात्मक होऊ शकेल. ही संकल्पना व्यापक गुणात्मक होत असते. आणि आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे आणि आर्थिक विकास सर्वसमावेशक संकल्पना आहे. त्याचबरोबर आर्थिक वृद्धी ही स्वयंसंपूर्ण आहे आणि प्रतिगामी होणारा बदल आहे. आणि आर्थिक विकास हा सहेतुक आणि पुरोगामी होणारा बदल आहे. आर्थिक वृद्धी ही कशी असते हो? की आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न दरडोई उत्पन्नामध्ये मोजली जाते आणि आर्थिक विकास हा कृषी उत्पादनामध्ये, औद्योगिक उत्पादनामध्ये, जीवनमान दर्जा इत्यादीद्वारे मोजला जात असतो. आता यानंतर आपण पुढे बघूयात पुढचा धडा. आता काही वेळेस काय होतं की वस्तू विनिमयाची जी अडचण होत असते आणि गरजांच्या दुहेरी समभावाचा अभाव होत असतो. मूल्यांच्या सामायिक मापदंडाचा अभाव असतो आणि वस्तूचा जे काही साठा करण्याची अडचण येते आणि विभाजितेच्या अडचणी येतात आणि विलंब देण्यातील अडचण येत असते. हे वस्तू विनिमयातील काही अडचणी आहेत. आता यानंतर काही पैशाच्या व्याख्या दिलेल्या आहेत ते पाहूयात. तर क्राउथर यांच्या मते पैशाची व्याख्या काय सांगते? जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते. त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. वॉकर काय म्हणतात? जो पैशाची कार्य करतो तो पैसा होय. काय म्हणतात वॉकर? की जो पैशाची कार्य करतो तो पैसा होय. क्राउथरच्या मते जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचं व मूल्य संचयाचं कार्य करते ती अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. पैसा अस्तित्वात येण्याचं कारण उत्क्रांती आहे, क्रांती नव्हे. म्हणजे उत्क्रांती आहे, क्रांती नव्हे. पैशाचे स्वरूप काय? काळातील गरज, संस्कृतीचा विकास यानुसार सतत बदलत असतं. आजच्या आधुनिक काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या पैशाचे स्वरूप हा काळाप्रमाणे झालेल्या बदलाचा परिणाम आहे. पैशाच्या उत्क्रांतीनुसार चलनाचे विविध खालील प्रकार पडतात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक पैसा असेल, प्लास्टिक पैसा, पत पैसा, कागदी पैसा, धातूची नाणी, धातू पैसा, वस्तू पैसा आणि पशु पैसा ह्या सर्व ज्या आहेत पैशाच्या व्याख्या आहेत. पहिल्याच्या काळात काय व्हायचं की काही
वेगवेगळ्या पैशाचे प्रकार होत असतात. पशु पैसा, वस्तू पैसा, धातू पैसा आणि धातूची नाणी होतात. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राजे महाराजे आपल्या स्वतःची नाणी वापरत असत. त्याच्यामध्ये वेगवेगळे पैशांची जी काही प्रमाणित प्रधान नाणी आहेत ती आपण पाहू शकतो. तर त्याच्यामध्ये ब्रिटिशकालीन असतील, शिवाजी महाराजांच्या काळात असतील, हे आपण पाहू शकता. आता काही संकल्पना आपल्याला माहिती पाहिजेत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला विधिबाह्य पैसा आणि अविधिबाह्य पैसा माहिती पाहिजे. विधिबाह्य पैसा म्हणजे काय? ज्या पैशाला कायद्याची बळ असल्यामुळं कोणत्याही व्यवहारात स्वीकारला जाणार नाही हा पैसा. आणि भारतातील सर्व नाणी व चलनी नोटा ह्याच्यामध्ये विधिबाह्य पैशामध्ये येतात. अविधिबाह्य पैसा म्हणजे का? हा पैसा लोक अंतिम देवाणघेवाण करत असतात. कोणतेही कायदेशीर पाठबळ नसल्याने हा पैसा नाकारता येतो. यालाच पर्यायी पैसा म्हणतात, ऐच्छिक पैसा असेही म्हणतात त्याला. आता यानंतर पैशाची वेगवेगळी कार्य आहेत. विनिमयाचे माध्यम आहे पैसा आणि मूल्यमापनाचे साधनसुद्धा आहे. त्याच्यामध्ये राष्ट्राचे उत्पन्न मापन करत असतं. त्याच्यामध्ये पत पैशाचा आधार होत असतं. संपत्तीची रोखोक उदाहरण आहे, रूपांतरण होत असतं. त्याच्यामध्ये तरल आणि संपत्ती आहे. ह्या सगळ्या पैशाची कार्य आहेत. आता आपल्याला संख्याशास्त्र दिन माहीत असेल. प्राचार्य प्रसन्नचंद्र महालनोबिस यांच्या भारतीय संख्याशास्त्र होते त्यांनी. आणि भारताचा दुसरा पंचवार्षिक योजनेत म्हणजे औद्योगिकरणाची रचना तयार केली त्यांनी. महालनोबिस प्रारूप यांना मॉडेल आपण म्हणतो. PC महालनोबिस यांनी 2 सामग्री संचाची तुलनात्मक गणना करून मापन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना महालनोबिस अंतर्गणना असे म्हटलं जातं. तसेच त्यांनी वेगवेगळ्या गटातील लोकांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीची तुलना करण्यासाठी भाजक आलेखी विश्लेषण ही संख्याशास्त्रीय पद्धत निर्माण केली. त्यामुळं 29 जून हे लक्षात ठेवायचं कोणतं की 29 जून हा जन्मदिन संख्याशास्त्र दिन म्हणून ओळखलं जातं. म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. आता यानंतर काही महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागामध्ये जे काही वैशिष्ट्य आहेत. 17-18ला जे काही अहवाल तयार झाला त्याच्यामध्ये 36 जिल्हे होते. आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते की ते देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्याच्यानंतर 2011मध्ये जे काही 11.24 कोटी होती. त्याच्यानंतर भौगोलिकदृष्ट्या जर बघितलं क्षेत्रफळ 3.8 लाख आहे. आणि महाराष्ट्रीय नागरीकरणाच्या दृष्टीनं जर राज्य 45.20% लोकसंख्या नागरी भागात राहत असते. आणि 2011च्या जनगणनेनुसार जे स्त्रियांचं लिंगगुणोत्तर जे आहे, लिंगगुणोत्तर आपण म्हणतो 929 स्त्री आहेत. आणि 2011ला साक्षरता 83.3% आहे. आणि पाहणी जर बघितलं 16-17ची जर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राचे स्थूल राज्यांतर्गत उत्पादन जे बघितलं GSDP हे सर्वाधिक आहे. आता हे सगळं पाहिलं असता काही समस्यासुद्धा आहेत. जमीन धारण्याचा कमी आकार व कमी उत्पादन करणं. त्याच्यानंतर रासायनिक खतं, कीटकनाशक, शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणा असेल, कोरडवाहू जमीन असेल, जलसिंचन असेल, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2018नुसार 17-18नुसार जर बघितलं तर वाजवी दरात दर्जेदार बियाणे वितरण करणं, खते कीटकनाशके वितरण करणं, जलसिंचन सुविधा विकास तिथं केलेला आहे, शेतपंपाचे विद्युतीकरण करणं, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे त्यांच्या निर्यात जी काही फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र आहेत यांची जी काही बांधणी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जर बघितलं प्रसारमाध्यमांचे द्वारे कृषीविषयक माहितीचा प्रसार करण्यात आलेला आहे. उद्योग क्षेत्रामध्ये विकास झालेला आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीनुसार 2018 नुसार जे काही विकासाकरिता सरकारने केलेले उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या मान्यता देणं, महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्रामार्फत मैत्री या गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरवणं, सेज आलेलं आहे जे औद्योगिक वृद्धीसाठी विशेष आर्थिक क्षेत्रासाठी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम जे का लघु मध्यम सूक्ष्म उद्योगासाठी आहे, सेवा क्षेत्र आहे त्याच्यामध्येच. त्याच्यानंतर जर बघितलं सेवा क्षेत्रामध्ये रोजगार पुरवणारे जे आहेत त्याच्यामध्ये SGDP जे आहे सेवा क्षेत्राचे योगदान जास्त असून 17-18मध्ये 54.5% एवढं आहे. त्याचबरोबर सेवा क्षेत्राच्या वाढीस चालना देणारे काही प्रमुख उद्योग आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं स्टार्टअप्स, क्लाउड कम्प्युटिंग, विजे वाहने ह्या प्रकारचे सगळे उद्योग याच्यामध्ये येत असतात. त्याचबरोबर जे आहे 5.45 कोटी इतके असून त्याच्यामध्ये नोंदणीकृत इंटरनेट आहे 30 सप्टेंबर 2017 रोजी हे राज्यापेक्षा सर्वाधिक आहे असं सांगितलं ग्राहक. यानंतर आर्थिक पाहणीनुसार जर बघितलं शैक्षणिक संस्थांच्या नोंदणी जे बघा तर ती नोंदणी झालेली आहे 16-17मध्ये. शाळांची संख्या 25,737 होती आणि एकूण नोंदणी झाली लाखामध्ये जर बघितलं 66.15 एवढी झालेली आहे. त्याचबरोबर शिक्षक संख्या जी आहे 2.13 लाख, शिक्षक विद्यार्थिनी प्रमाण जे आहे 31.1 एवढं आहे.
यानंतर भारतातील ग्रामीण विकास जर बघितलं, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये जर बघितलं, त्याच्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार 83.25 कोटी लोकसंख्या तील 68.68 इतकी झालेली आहे. यानंतर बघूयात आपण भारतातील जी पहिली जनगणना झाली होती 1872ला आणि 19 जुलै 1987ला संपूर्ण जगाची लोकसंख्या 500 कोटी झाल्यामुळं 11 जुलै हा दिवस आपण काय करतो, लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करतो. तर स्रोत आपण खाली दिलेला आहे. आता यानंतर भारतातील लोकसंख्येची वाढ जर बघितलं तर 1911मध्ये लोकसंख्या कोटीमध्ये 25.2 होती. 21मध्ये जर बघितलं 25.1 होती. झिरो मायनस फक्त एका ठिकाणी आपल्याला माहीत आहे की 25.1 एवढी लोकसंख्या मायनसमध्ये गेलेली आहे. त्यानंतर 1% वाढ झालेली आहे 1931ला. 31.9% झालेली आहे, म्हणजे 1.3% वाढ झालेली आहे 41ला आणि 51पर्यंत 1.3च होती. 61ला 2% वाढलेली आहे. 71ला 2.2% वाढलेली आहे आणि 1981ला 68.3 या दरम्यान जर बघितलं 2.2% वाढलेली आहे. 1991ला 2.1% वाढलेली आहे, म्हणजे 84.6 कोटी एवढी. आणि त्याबरोबर 2001ला 102 कोटी झालेली आहे आणि 2011ला 121 कोटी अशा प्रकारची झालेली आहे. तर सध्याला जर बघितलं तर 136 कोटीच्या जवळजवळ ही लोकसंख्या झालेली असेल. आता या लोकसंख्येनुसार जर विभाजन बघितलं, अत्यल्प गट जे आहे ना 1921पर्यंत आहे. महाविभाजन झाले 1911 ते 1921मध्ये. त्याच्यानंतर सकारात्मक वृद्धी झाली 1931 ते 41मध्ये आणि संख्यात्मक सुधारणा जी झालेली आहे 1951च्या पुढे झालेली आहे. लोकसंख्येचा विस्फोट जर म्हटलं 1971 ते 2001मध्ये विस्फोट झालेला आहे. आणि जे काही संकल्पना आहेत आपण ते पाहूया. संकल्पना म्हणजे जन्मदर, मृत्यूदर आणि जीवित प्रमाण ह्या तिन्ही संकल्पना काय आहेत बघा. की जन्मदर जर बघितलं तर लोकसंख्या वाढीतील संकल्पना जी आहेत, जन्मदर बघितलं, जन्मदर म्हणजे एका वर्षात प्रति 1000 मध्ये किती वाढलेला आहे. लोकसंख्या मागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या किती आहे. मृत्यूदर म्हणजे 1000 प्रति मागे किती मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या आहे. जीवित जन्मदर म्हणजेच काय, जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील फरक म्हणजे जन्मदराचा दर किंवा जीवित प्रमाणावर जे होय, म्हणजेच काय, जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील फरक म्हणजे जगण्याचा दर किंवा जीवित प्रमाणावर दर किती आहे यावर आपण काढतो. म्हणजेच का दर बरोबर आहे जन्मदर मायनस मृत्यूदर, यावरून आपण काढतो जीवित जन्मदर काढत असतो. आता यानंतर भारतातील लोकसंख्या विस्फोट कसा झाला आहे बघा. की 1901ला 49.2 एवढं होतं जन्मदर आणि मृत्यूदर होतं 42.6% आणि 11ला किती 48.1 म्हणजे 47.2 एवढं मृत्यूदर होतं. 21ला जर बघितलं जन्मदर होता 46.3 आणि मृत्यूदर होता 36.3. 45.2 हे जन्मदर होतं 31ला, त्याचबरोबर 31.2 होतं. त्याच्यानंतर 41ला 39.9 होतं, इथं 27.4 होतं. म्हणजेच बघा जर 61, 71 त्याच रेंजमध्ये आहे. इथं जन्मदर घटलेला आहे, ह्या भागामध्ये जन्मदर घटलेला आहे. कधी मृत्यूदर घटलेला आहे 71, 81च्या भागामध्ये मृत्यूदर घटलेला आहे. त्याच्यानंतर इथं मृत्यूदर घटत चाललेला आहे. हा जो भाग आहे ना मृत्यूदर घटत चाललेला आहे. आता 2011ला इथं जर जन्मदर बघितलं 20.97 एवढा आहे. ह्या भागात जर बघितलं तर जन्मदर वर्ष जे आहे तर ते जन्मदर वाढलेला होता. इथं जन्मदराबरोबरच मृत्यूदर पण घटलेला आहे. इथं जन्मदर कमी झाला आहे परंतु मृत्यूदर पण घटलेलाच आहे. आता हे सर्व का बरं होत आहे, कारण का जन्मदर वाढण्याची कारणं जी आहेत निरक्षरता असेल, विवाहाची सार्वत्रिकता असेल, त्याच्यानंतर विवाहाचे वय असेल, त्याचबरोबर मुलगाच हवा ह्या अपेक्षा असते काही जणांची. त्याच्यानंतर न्यूनतम लोकसंख्या, अधिकतम लोकसंख्या, पर्याप्त लोकसंख्या अशा आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर सकस आहार घेणं, सामाजिक उपाय, आपत्ती व्यवस्थापन या सर्व गोष्टीचा ह्याच्यावर परिणाम होतात. विस्फोट होण्याचं कारण म्हणजे भूमीवर येणारा, म्हणजे लोकसंख्या विस्फोटाचे परिणाम कशावर होतात तर त्याच्यामध्ये भूमीवर परिणाम होत आहे, कृषीवर परिणाम होत आहे, मूलभूत सुविधावर परिणाम होत आहे, पर्यावरणाच्या समस्या, सामाजिक कमी, राष्ट्रीय कमी या सर्वावर परिणाम होत असतात. आणि याच्यावर आर्थिक उपाय म्हणजेच काय तर बघितलं औद्योगिक क्षेत्राचा विस्तार करणं, रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं, दारिद्र्य निर्मूलन करणं, कुटुंब नियोजन करणं, कुटुंब कल्याण कार्यक्रम करणं, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं NPP हे राबवणं, चांगल्या पद्धतीनं राबवणं, त्याचबरोबर लसीकरण सार्वत्रिक करणं,
किंवा लोकसंख्या एक मानवी संसाधन आहे असं त्यांना सांगणं, या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास करतो आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या शिक्षण महत्त्वाचं आहे. लोकसंख्या लाभांशवर आपण बऱ्याच गोष्टी आता यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे भारतातील बेरोजगारी आपण पाहूयात. बेरोजगारीमध्ये बघूयात आपण कोणत्या कोणत्या गोष्टी येतात ते. आता बेरोजगारीचा विचार केला असता ते बेरोजगारीमध्ये जर बघितलं, अनैच्छिक बेरोजगारी, ऐच्छिक बेरोजगारी, बेरोजगारी आणि पूर्ण बेरोजगारी. अनैच्छिक बेरोजगारी म्हणजे काही बेकारी म्हणजे अशी की ज्याच्यामध्ये लोकांची काम करण्याची पात्रता असते परंतु त्यांना काम प्राप्त होत नाही. ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे जी व्यक्ती काम करण्यासाठी पात्र असते परंतु त्याचं काम करण्याची इच्छा नसते. बेरोजगारी म्हणजे काय अशी स्थिती होते की आपण इकडं ना धड तिकडं म्हणतो, याची काम करण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही. कनिष्ठ पातळीवरच काम करावं लागतं त्यांना, म्हणजे वरच्या पातळीवरचा माणूस खाली पातळीवर काम करत असतो. पूर्ण बेरोजगार म्हणजे काय, ही अशी ग्रहित असतात की उपलब्ध साधनांची अतिशय कार्यक्षमतेनं कार्य करणं आहे. त्याच्यानंतर हंगामी बेरोजगारी माहीत आहे की विशिष्ट वेळापुरतंच जे काम भेटत असेल तर हंगामी बेरोजगारी म्हणतो. छुपी बेरोजगारी म्हणजेच काय, सामान्य भारतातील खेड्यामध्ये जी काही बेरोजगारी आढळते ही एक छुपी बेरोजगारीचं प्रमाण आहे. म्हणजे एका कामासाठी जर 4 माणसं लागत असतील तर तिथं 5 माणसं काम करत असतील किंवा 10 माणसं काम करत असतील, अशा संकल्पनेला आपण छुपी बेरोजगारी म्हणतो. म्हणजेच कार्यक्षमता असून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष अशा बेरोजगारीमध्ये असते. त्याच्यानंतर जर बघितलं या बेरोजगारीच्या पद्धतीमध्ये जर बघितलं तर शहरी बेरोजगारी, ग्रामीण बेरोजगारी असे 2 प्रकार पडतात. या ग्रामीण बेरोजगारीमध्ये हंगामी बेरोजगारी, त्याच्यामध्ये छुपी बेरोजगारी असते, ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात छुपी बेरोजगारी आहे. औद्योगिक बेरोजगारीमध्ये सुद्धा तांत्रिक म्हणजे काम न येणं, संघर्ष जन्य बेरोजगारी, सक्रिय बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी, ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामध्ये शहरातील बेरोजगारी यामुळे. आता भारतातील बेरोजगारीचं तर विस्तार जर बघितलं 1993-94 मध्ये कामगार शक्ती 381.94 एवढं होईल, श्रमशक्ती एवढी आहे, बेरोजगारी 7.49 आणि बेरोजगारीचा दर 2% होता. त्याच्यानंतर 2000 मध्ये 1999 ते 2000 मध्ये 2.2% होता. 2005 मध्ये जर बघितलं 2.4% होता. 2009-10 मध्ये जर बघितलं तर 2.1 होता. 2011-12 मध्ये जर बघितलं तर 2.2 एवढा होता. म्हणजेच बेरोजगारीचा दर कसा होत आहे, वाढत चाललेला आहे. आता यानंतर पाहूयात आपण बेरोजगारीचे जे काही दर आहे 2015-16चे दर बघा. त्रिपुरामध्ये जे आहे तर बेरोजगारीचा दर हजारामध्ये जर बघितलं, 1000 पुरुषामागं 1000 व्यक्तीमागं जर बघितलं तर 197 त्रिपुरामध्ये बेरोजगार आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं सिक्कीममध्ये, केरळमध्ये 125, हिमाचल प्रदेशमध्ये 106 अशा पद्धतीनं काढलेलं आहे. त्याच्यानंतर आसाममध्ये कमी आहेत बघा 96. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये 89, नागालँडमध्ये 85, 77, झारखंडमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये 74, त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये 72, राजस्थान 70, उत्तराखंड, गोवा, पंजाबमध्ये 60, 61, 70, मणिपूरमध्ये 57, 50. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र जर बघितलं एका व्यक्तीमागं 21 आहेत. म्हणजे बेरोजगारी सगळ्यात कमी दिसते, तेवढी जास्त नाही आहे महाराष्ट्रामध्ये, तर 21 बेरोजगारी आहेत. छत्तीसगडमध्ये 19 आणि सगळ्यात कमीमध्ये बेरोजगारी जर बघितलं तर 9 गुजरातमध्ये आहे. म्हणजे गुजरातमध्ये सगळ्यात कमी बेरोजगारी आहे. त्रिपुरामध्ये सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर बिहारमध्ये पण सगळ्यात जास्त दिसते. म्हणजे सगळ्या राज्यापेक्षा आपलं राज्य चांगलं म्हणावं लागेल. हे सर्वेक्षण आहे 2015-16चं सर्वेक्षण आहे, आपण बघूयात. आता बेरोजगारीचे कारण म्हणजे रोजगारी विरहित वाढ होणं, श्रमशक्तीतील वाढ होणं, यांत्रिकीकरणाचा वापर होणं, कौशल्य विकास, रोजगाराच्या अपेक्षा वाढतात. प्रत्येकाच्या अपेक्षा वाढत असतात. बेरोजगारी कमी करण्याचे सामान्य उपाय कोणते आहेत, त्याच्यामध्ये शेतीचा विकास करायला पाहिजे. त्याचबरोबर पर्यायी व्यवसाय, पायाभूत सुविधांचा विकास करणं, पर्यटन विकास करणं, श्रम प्रदान करणं, व्यावसायिक प्रशिक्षण, कौशल्य विकास तरतूद करणं, ग्रामीण औद्योगिकीकरण करणं, स्वरोजगार प्रेरणा देणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्यात. यानंतर बेरोजगारीचे परिणाम बघा. आर्थिक विकास करायचा असतो. त्याच्यानंतर मानवी संसाधनांचा उपाय, कल्याणकारी योजनांचा अंमलबजावणीचा अभाव करणं, दारिद्र्य उत्पन्न विषमता, अनैच्छिक क्षेत्राची वाढ होणं. म्हणजे बेरोजगारीचा परिणाम म्हणजे काय, आर्थिक परिणाम होऊ शकतो, सामाजिक परिणाम होऊ शकतो. सामाजिक परिणाम कोणता होऊ शकतो की सामाजिक तणाव तयार करणं, अशांतता, मानवी हृदयाचा ऱ्हास होणं, म्हणजे मानवी मूल्यांचा ऱ्हास होणं, अगतिक या पद्धतीचा. आणखीन जर ह्या सगळ्या गोष्टी हे झाल्या
तर बेरोजगारी कमी करण्यासाठी काही योजना राबवण्यात आल्यात. म्हणजे कोणत्या योजना राबवण्यात आल्यात बघा. पहिली योजना आहे रोजगार हमी योजना, जी राबवण्यात आली होती महाराष्ट्र सरकारने 28 मार्चला, कधी 1972ला राबवण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये ग्रामीण बेरोजगारांची दारिद्र्याची समस्या सोडवणं योजनेअंतर्गत सरकारने किमान रोजगार पुरविण्याची हमी दिलेली होती. कधी 28 मार्च 1972मध्ये. दुसरी योजना आलेली होती, ती योजना म्हणजे काय, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना. या योजनेअंतर्गत SGSY म्हणतो, काय म्हणतो SGSY. याच्यामध्ये योजनेत 1999मध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDP म्हणतो आपण, हे राबवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना SGSRS आपण 1997मध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये योजना बेरोजगारांना अर्धरोजगारांना फायदेशीर रोजगार पुरवणं ह्याचं काम होतं. यानंतर काही आहेत प्रधानमंत्री रोजगार योजना 1993ला सुरुवात करण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना काम देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर TRYSEM म्हणजे ग्रामीण युवक प्रशिक्षण रोजगार योजना. बघा की ग्रामीण तरुणामध्ये बेरोजगारीची समस्या सोडवणं 1979मध्ये सुरुवात झालेली होती. साधारणपणे 2 लाख ग्रामीण युवकांना दरवर्षी प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं. ट्रायसेमचं 1999मध्ये विलीन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय विकास योजना अंतर्गत जी काही विकासाचे राष्ट्रीय धोरण अंमलात आणलेलं आहे. त्याच्यामध्ये योजनेची जी काय आहे तर मुख्य उद्देश म्हणजे योजना कौशल्य वाढवून विविध घटकांना बळकटी देणं ही आहे. त्याच्यामध्ये स्टार्टअप योजनासुद्धा सुरुवात करण्यात आलेली होती. जवाहर योजनासुद्धा सुरुवात करण्यात आलेली होती. जवाहर योजना जर बघितलं तर मागासलेल्या व्यक्तींसाठी 120 जिल्ह्यांना रोजगार पुरवण्यात आलेलं होतं. 1989ला महाराष्ट्र गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना इथं सुरुवात करण्यात आलेलं होतं. मनरेगा आपण म्हणतो त्याला. त्याचबरोबर स्टार्टअप इंडिया पुढाकार घेतले होता. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2016 आणि 2020मध्ये तयार करण्यात आलेलं होतं. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना इथं करण्यात आलेलं होतं. या सगळ्या गोष्टी आपण ह्या योजनेअंतर्गत बघत आहोत. म्हणजे ह्याची डेट माहिती पाहिजे आपल्याला की कधी सुरुवात करण्यात आलेली आहे, कधी सुरुवात करण्यात आलेली नाही, याबद्दल आपण सांगू शकता. यानंतर आपण पाहणार आहोत की भारतीय अर्थतज्ज्ञ आहेत, त्यांच्यामध्ये भारतरत्न पुरस्कार त्यांना देण्यात आला अमर्त्य सेन. आणि 1998मध्ये जे कल्याणकारी अर्थशास्त्र सामाजिक निवडीचे सिद्धांत त्यांनी मांडलेत आणि सामाजिक आर्थिक दुर्बल घटकांच्या समस्यावर रुची यासारख्या योगदानाबद्दल त्यांना नोबेल स्मृती पुरस्कार देण्यात आला आहे. पॉवर्टी ऑफ फॅमिली यांचं जे आहे त्याच्यावर त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता काही संकल्पना आहेत बघा, की संकल्पना म्हणजेच काय, दारिद्र्य रेषा काय. दारिद्र्य रेषा ही संकल्पना काल्पनिक रेषा आहे. प्रत्येक व्यक्तींच्या दैनंदिन खर्चाशी निगडीत आहे ती. सापेक्ष निरपेक्ष दारिद्र्यामध्ये फरक बघा. सापेक्ष म्हणजे काय, ही दारिद्र्याची संकल्पना आहे. विविध राहणीमानाचा दर्जा तुलना केल्याच्या नंतर सापेक्ष दारिद्र्याची कल्पना येते. त्याच्यामध्ये पातळी, संपत्ती, उपभोग खर्च, आर्थिक निष्क्रियता याच्याबद्दल आपण बघू शकतो की बंधुत्व येणं किंवा परस्पर तुलनेमधून केला जाणारा सापेक्ष दारिद्र्य या जगातील सर्वात देशांमध्ये आढळून येत असते. त्यानंतर निरपेक्ष दारिद्र्य म्हणजेच काय की नियोजन आयोगानुसार राष्ट्रीय क्षेत्रामध्ये दररोज प्रति व्यक्ती उष्मांकाचे प्रमाण 2400 उष्मांक असून शहरी क्षेत्रामध्ये 2100 तर ग्रामीण क्षेत्रामध्ये 2250 प्रति व्यक्ती एवढी गरज असते. म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीला सरासरी 2250 उष्मांकाची गरज असते असं त्यांनी सांगितलेलं आहे. भारताविषयी जर बघितलं, भारतात 21.2% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. त्याच्यानंतर किमतीनुसार जर बघितलं तर 1.90 इतकी क्रयशक्ती समानतेवर आधारित आहे भारताची लोकसंख्या. आता यानंतर दारिद्र्याची टक्केवारी जर बघितली तर आंध्र प्रदेशमध्ये 9.20% दारिद्र्य 11/12नुसार. आणि जर बघितलं तर कोणते राज्य सगळ्यात जास्त दारिद्र्य रेषेखाली आहेत बघा, तर ते दारिद्र्य जर बघितलं झारखंड राज्यामध्ये 36 एवढा आकडा आहे, 36.9. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 17.4% एवढं दारिद्र्य आहे. त्याचबरोबर बिहारमध्ये 33% हे राज्य बघा की बिहार असेल 1 नंबरला, झारखंड 1 नंबरला आहे. त्याच्यानंतर बिहार दारिद्र्य रेषेखाली सगळ्यात जास्त दारिद्र्य आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर छत्तीसगड सर्वात जास्त, म्हणजे 1 नंबरला छत्तीसगड येते, 2 नंबरला झारखंड येते. छत्तीसगड 1 नंबरला, 2 नंबरला झारखंड. त्याच्यानंतर ओडिसा हे येईल. यानंतर ओडिशाच्या नंतर आसाम येईल. या सगळ्या गोष्टी आपणाला येऊ शकतात. महाराष्ट्र 17.4% एवढं लक्षात ठेवू शकता.
आणि सगळ्यात कमी जर म्हटलं तर आंध्र प्रदेश असेल किंवा केरळ असेल, केरळ सगळ्यात कमी दारिद्र्य रेषेखाली आहे. यानंतर हिमाचल प्रदेश, गुजरात 16.6% आहे, हरियाणा 11.2% आहे दारिद्र्य रेषेखाली बघितलं जर. आता राष्ट्रीय उत्पन्न जर बघितलं कशा प्रकारचं होतं तर याच्यामध्ये कमी दरडी उत्पन्न, कमी बचत करत असेल, कमी भांडवल होत असेल आणि गुंतवणूक, कमी उत्पन्न आणि रोजगार करणं राष्ट्रीय उत्पन्न करणं होय. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर शाश्वत ध्येय असतील, काही शाश्वत ध्येय असतील त्याच्यामध्ये ना. त्याच्यामध्ये जर बघितलं शांती आणि न्याय, जमिनीतील जीवन, पाण्याखालील जीवन, गृहसुरक्षा असेल, जबाबदारीचा उपभोग करणं, चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण, लिंग समभाव, हे सगळं शाश्वत विकासाची ध्येय आहेत. शाश्वत शहर संप्रेषण करणं, कमी असमानता असणं, त्याच्यानंतर दारिद्र्याचा अभाव, या सगळ्या गोष्टी आपणाला माहिती पाहिजेत. आता हे जो अहवाल आहे तर अहवाल आहे सेन्सेबल डेव्हलपमेंट गोलचा अहवाल आहे 2015 रोजी. ह्या समुदायाने सामाजिक आर्थिक पर्यावरणाच्या जे काय समावेश केलेला आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर 17 SDG असून 1969मध्ये 2030पर्यंत संपादन करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जर बघितलं 2030पर्यंत वर्षामध्ये दारिद्र्य निर्मूलनासाठी शाश्वत विकासाचे ध्येय ठेवलेले आहे. कुठं तर सेन्सेबल डेव्हलपमेंट गोल्स हा अहवाल 2015 रोजी आंतरराष्ट्रीय समुदायाने स्वीकारलेला असून त्यात संपूर्ण सामाजिक आणि आर्थिक पर्यावरणाचा विकास त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. आता यानंतर बघूयात अन्न सुरक्षेच्या कार्डानुसार जे खात्री आहे, खात्रीसाठी महाराष्ट्र सरकारने 3 राशन कार्ड सुरू करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर पांढरे, केशरी आणि पिवळा. पांढरे हे जे आहेत ना तर याच्यानुसार जर बघितलं पुरवठा पत्रिका जे आहेत पांढरे जे आहे तर पांढरे कशासाठी आहे बघा. आता आर्थिक 1991चं आर्थिक धोरण आहे, याची मुख्य उद्दिष्ट कोणती. मुख्य उद्दिष्टामध्ये जर बघितलं भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण करणं, चलनवाढीचा दर कमी करणं, आंतरराष्ट्रीय व्यवहार सुधारणं, उच्च आर्थिक वृद्धिदर प्राप्त करणं आणि विदेशी चलनाच्या साठ्यातील पुरेशी वाढ करणं हे 1991चं आर्थिक धोरण आहे. त्याच्यावर प्रश्न येतो, इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतर वित्तीय तूट कमी करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करणं, कोणत्याही निर्बंधाशिवाय वस्तूचा मुक्त प्रवाह होण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध करणं, त्याचबरोबर खाजगी क्षेत्राचा सहभागात वाढ करणं. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यावर खूपदा प्रश्न आलेले आहेत. म्हणजे 1991चे मुख्य उद्दिष्ट कोणती तर मुख्य उद्दिष्ट भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण करणं, चलनवाढ कमी करणं, आंतरराष्ट्रीय व्यवहार सुधारणं, वर्धिदर प्राप्त करणं, पुरेशी वाढ करणं, कशामध्ये विदेशाच्या चलनामध्ये आर्थिक स्थैर्य करणं, कोणत्याही निर्बंधाशी वस्तूचा प्रवाह हे करणं, खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ करणं, या सर्व गोष्टी ह्या 1991च्या आर्थिक धोरणाच्या आहेत. आता यानंतर नवरत्नाचा दर्जा दिलेला आहे. 1997-98मध्ये 9 सार्वजनिक उद्योगांना नवरत्नाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये IOC असेल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ONGC असेल, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, HPCL ही जी कंपनी आहे हिंदुस्थान पेट्रोलियम आहे. त्याच्यानंतर BPCL भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन, IPCL इंडियन पेट्रोकेमिकल लिमिटेड, VNCL विदेश संचार निगम लिमिटेड, BHEL भेल म्हणून आहे, इलेक्ट्रिक लिमिटेड, सेल म्हणून आहे आणि NTPC सुद्धा ह्याच्यामध्ये आहे. या सर्व कंपन्या नवरत्नाचा दर्जा देण्यात आलेल्या आहेत. आता आर्थिक नियोजनाविषयी काही संज्ञा आहेत. आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची तपशील पाहणी करून आधारावर कोणत्या वस्तूची किती प्रमाण आहे हे उत्पादन करणं म्हणजे केडन्स यांनी सांगितलेलं आहे. श्रीमती बार्बरा वुटन सार्वजनिक सत्तेची आर्थिक अग्रक्रमणाची जाणीवपूर्वक आणि हेतू परस्पर केलेली निवड म्हणजे आर्थिक नियोजन होय. यानंतर काही नियोजनाची वैशिष्ट्य दिलेली आहेत. तर वैशिष्ट्य म्हणजे नेमकं कोणती बघा की आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्य मध्यवर्ती नियोजन अधिकार, पाहणी करणं, उद्दिष्टे, प्राधान्यक्रम लक्ष करणं, संसाधनाची जुळवाजुळव करणं, योजना कालावधी, मूल्यमापन, सतत चालणारी प्रक्रिया आणि समन्वय आणि लवचिकता ही 10 उद्दिष्ट आहेत. आर्थिक नियोजनाची 10 उद्दिष्ट आहेत. आता यानंतर काही उद्दिष्ट आपण बघूयात. पंचवार्षिक योजना जी झालेली आहे 1951 ते 56मध्ये, क्षेत्र विकासाचा विकास जी झालेला आहे व्यूहरचना जे अपेक्षित लक्ष्य होतं 2.1%, जे साध्यपूर्ती झाले 3.6% जास्त झालेले आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जी 56 ते 61मध्ये अवजड उद्योगांना विकास केलेला आहे. किती अवजड उद्योगांना विकास केलेला आहे.
करायचं होतं 4.5%, झालं किती 4.1%. तिसरी पंचवार्षिक योजना 61 ते 66मध्ये उद्योग कृषी क्षेत्र या दोन्हींचा विकास करण्यात आला आहे. उद्योग कृषी क्षेत्रामध्ये दोन्हीचा विकास करण्यात आला आहे. 5.6% आणि 2.7% करण्यात आला आहे. याच्यामध्ये कमी झालं, तिसऱ्यामध्ये कमी झालेलं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वार्षिक नियोजन इथं काही झालंच नाही 66 ते 69मध्ये. 69 ते 74मध्ये स्थैर्यासह आर्थिक विकास म्हणजे 5.7% करायचं झालं, पण ते 3 कमी झालेलं आहे. पण पाचवी पंचवार्षिक योजनेमध्ये जर बघा जास्त झालेलं आहे, म्हणजे 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये थोडंसं जास्त झालेलं लक्षात ठेवू शकता. तर 74 आणि 79पर्यंत दारिद्र्याचे निर्मूलन करण्यात आलेलं होतं. 4.4% करायचं होतं, 4.8% झालेलं आहे. सुरळीत योजना 78 ते 80मध्ये झालेलं नाही. 6वी योजनेमध्ये जर बघितलं जीवनमानाची गुणवत्ता सुधारणं 5.2% होतं, 5.7% झालेलं आहे. 7व्या योजनेमध्ये समाज कल्याणकारी दारिद्र्य निर्मूलन करणं 5 ठरवलं होतं, 6 झालेलं आहे. सुट्टीचा कालावधी 90-92मध्ये सुट्टीचा कालावधी. 8वी पंचवार्षिक योजना जी झालेली आहे 1992 ते 97मध्ये अर्थव्यवस्थेला गती देणं होतं, म्हणजे 5.6% करायचं होतं, अपेक्षित होतं, 6.8% झालेलं आहे. 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामाजिक न्याय समानतेसह आर्थिक वृद्धी प्राप्त करणं 1997मध्ये करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरच 10वी पंचवार्षिक योजना जी झालेली आहे दारिद्र्य कमी करायचं होतं, 8.2% होतं, 7.8% झालेलं आहे. त्याच्यानंतर 7 ते 12मध्ये सर्वसमावेशक वृद्धी जी झालेली आहे 8.1% करायचं होतं, 7.9% करायचं होतं. आणि 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 17मध्ये जलद शाश्वत सर्वसमावेशक वृद्धी करायची होती, 8% अपेक्षित होतं. त्याच्यानंतर जे नीती आयोग आलेले आहे त्या नीती आयोगानुसार हे कमी झालेलं आहे. यानंतर दोन्हीमध्ये फरक बघूयात. नियोजन आयोग आणि नीती आयोग. नियोजन मंडळाची स्थापना 15 मार्च 1950ला झाली आणि इथं ह्याची 1 जानेवारी 2015. दोन्हीमध्ये फरक बघा. 15 मार्च 1950 आणि नीती आयोगाची स्थापना कधी झाली 1 जानेवारी 2015. नियोजन आयोग मंत्रालय राज्य सरकारला निधी पुरवतं, तर इथं नीती आयोग थिंक टँक हे निधीला पुरवठा वित्त मंत्रालयामार्फत पुरवतं. राष्ट्रीय भूमिका राष्ट्रीय विकास परिषदेपुरती NDC मर्यादित ठेवून नियोजन बैठकाचे संवाद करतं. इथं राज्य सरकारची भूमिका नियोजन मंडळापेक्षा जास्त महत्त्वाची असणं अपेक्षित असतं. सचिव किंवा सदस्य नेहमीच्या प्रक्रियेद्वारे नियुक्त करतात. इथं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्ती करतात, पण पंतप्रधान करतात त्याची नियुक्ती. नियोजन आयोगाकडे अर्धवेळ काम करणाऱ्या सदस्यांची तरतूद नव्हती. इथं नीती आयोगाकडे 2 अर्धवेळ सदस्य गरजेनुसार काम करतात. नियोजन आयोगाकडे असलेल्या अध्यक्ष सचिव सदस्य पूर्ण काम करत असतात. इथं नीती आयोगात अध्यक्ष उपाध्यक्ष पूर्ण वेळ सदस्य, त्याच्यानंतर अर्धवेळ सदस्य, सचिव पदाचे कार्य अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश याच्यामध्ये होत असतो. नियोजन आयोग राज्यांची धोरण लागू करत असते. नीती आयोग हा केवळ विचार विनिमय करण्यात गट असून त्यास धोरण बनवण्याचा अधिकार नाही. आता यानंतर एकात्मिक काही प्रकारच्या संज्ञा बघूयात आपण. अनारक्षण असेल, अनारक्षण कशाला म्हणायचं, नवीन आर्थिक सुधारणा एक भाग आहे. त्याच्यानंतर LPG ग्राहक असेल, कृषी पर्यटन, क्रयशक्ती समानता म्हणजेच काय हे महत्त्वाचे आहेत. ही जी खरेदी शक्ती असमानता असते पारिभाषिक करणं एखादी सेवा किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी देशांतर्गत बाजाराचे जे वापरलेले चलन आहे तर ते चलन हे सेवा वस्तू खरेदीसाठी परकीय बाजारात वापरलेले चलन समानता दर्शवून ही आहे. विशेष आर्थिक क्षेत्र सेच आपण म्हणतो. त्याच्यानंतर जर बघितलं ग्रामीण बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, त्याच्यानंतर निर्गुंतवणूक माहिती आहे आपल्याला सगळ्यांनाच. हे म्हणजे शॉर्ट समरी आपण बघतोय. या पुस्तकाची शॉर्ट समरी आपण बघितलेली आहे. याच्यानंतर संक्षिप्त रूप जे आहेत ALM आपण प्रौढ साक्षरता अभियान आपण म्हणतो. अंत्योदय अन्न योजना इथं AAI. कृषी निर्यात क्षेत्र AEZ आहे. कृषी उत्पन्न व विपणन समिती APMC. त्याच्यानंतर APL ASI वार्षिक आर्थिक धोरण. BPL हे लक्षात ठेवायचं, BPL म्हणजे दारिद्र्य रेषेखालील. भारत पेट्रोलियम महामंडळ BPCL. BIFR म्हणजे औद्योगिक वित्तीय पुनर्रचना. भेल आपल्याला माहिती आहे भारतीय अवजड विद्युत मर्यादित. CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी. CSR सामाजिक उत्तरदायित्व असणं या गोष्टी. EGS रोजगार हमी योजना. FDI वित्तीय प्रत्यक्ष गुंतवणूक असेल. EFR
FEMA, GDP माहिती असेल, स्थूल देशांतर्गत उत्पन्न असेल, GNP स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असेल, याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, आणि GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, GSDP म्हणजे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट, GSVA म्हणजे ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड म्हणजे राज्याचे मूल्यावर्धित उत्पादन होय, HPCL असेल हिंदुस्थान पेट्रोलियम, HRD म्हणजे का मानवी संसाधनांचा विकास, HYV म्हणजे का उच्च प्रतीची उत्पादनं असेल, त्याच्यानंतर IRDA, IPCL, IOC भारतीय तेल महामंडळ, माहिती तंत्रज्ञान IT आपण म्हणतो, त्याच्यानंतर JDY जनधन योजना, GSY जवाहर ग्राम समृद्धी योजना, हे आपल्या सगळ्या संज्ञा. नाबार्ड आपल्याला माहीत आहे, NDMA, NELA, NGO गैरसरकारी संस्था असेल, NRB, NRHM असेल राष्ट्रीय ग्रामीण अभियान रोजगार अभियान असेल, ONGC, PACS, PMAY प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री रोजगार योजना, PMRY ही असेल. त्याच्यानंतर राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान RTA, शिक्षण हक्क कायदा असेल RTA आपण म्हणतो. त्याच्यानंतर उच्च भारतीय अभियान जे काय स्वच्छ भारत अभियान आपण म्हणतो, सेज असेल. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघू शकता. तर हे झालं 11वीचं पुस्तक. शॉर्ट समरी आपण बघतोय. शॉर्ट समरीचं आपल्याला माहीत असेल की कशा पद्धतीने आपण कव्हर केलेली आहे. तर अर्थशास्त्र जे आहे, अर्थशास्त्र हा भाग येता 11वीचा भाग. आता तर हा भाग आवडल्यास तर आपल्या कमेंट खाली लिहू शकता. कोणता भाग आवडला असेल किंवा कोणत्या काही चुका झाल्या असतील तर माफ करावे. त्याचबरोबर काही सजेशन असेल तर याच्यामध्ये आपण सजेशन देऊ शकता. खाली कमेंटमध्ये आपल्या कमेंट लिहू शकता. तर आपलं चॅनल आहे लर्न टू विन चॅनल. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. तर आमच्या लर्न टू विन या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. आणखीन आपले काही सजेशन असेल तर आपण सजेशन खाली देऊ शकता. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला ऐकायचे असतील, पाहायचे असतील तर तुमच्या मित्रांना शेअर करा. इथंच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि लर्न टू विन चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपली लाईफ एन्जॉय करत असालच आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.